नमस्कार. महाराष्ट्र राज्याला 61 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दिल्लीतल्या आपल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या दोन्ही निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त हिरक महोत्सवी व्याख्यानमाला आहे त्याच्यामध्ये मी आज बोलणार आहे. माझा विषय आहे पुरोगामी महाराष्ट्राचं भविष्य. मी या विषयाकडे येण्या अगोदर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांबरोबर वाटू इच्छितो, शेअर करू इच्छितो. तर ती पहिली गोष्ट म्हणजे पुरोगामी हा शब्द आपण खूपदा वापरतो आणि तो वापरून गुळगुळीत झालेला आहे आणि मुख्यत्वे करून आपण आपल्या राज्यासंदर्भात म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात पुरोगामी हा शब्द खूपदा वापरतो. तर पुरोगामी म्हणजे प्रोग्रेसिव्ह, इंग्रजीमध्ये त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. पुरोगामी म्हणजे नेमकं काय आहे? महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे म्हणजे काय आहे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि कोणत्याही प्रकारच्या मागासलेल्या विचारांना स्थान न देणं, सतत चिकित्सा करणं, आधुनिकतेकडे नेणं आणि सत्यशोधन करणं, या सगळ्या गोष्टी जर एखाद्या राज्याने धोरणामध्ये अवलंबण्याचं ठरवलं तर ते राज्य पुरोगामी व्हायला मदत होते. महाराष्ट्र राज्य झाल्यापासून आज 61 वर्ष झालेली आहेत. मोठा काळ आहे हा. एका राज्याच्या दृष्टीने तसा मोठा काळ नाही आहे, कारण एक राज्य 61व्या वर्षी तरुण असतं, परंतु मानवी आयुष्याच्या दृष्टीने हा मोठा काळ आहे. तर या काळामध्ये महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असं सातत्याने मांडलं गेलं आणि मानलं गेलं आणि वास्तवामध्ये तसं दिसलं. उदाहरणार्थ महिला धोरणाचं आपण एक उदाहरण घेऊ की महिलांना इक्विटी आणि इक्वॅलिटी म्हणजे समता आणि समानता या दोन्हीसाठी एक संधी देण्यात आली. राज्य शासनाने धोरण जाहीर केलं. ते करायला एक पृष्ठभूमी तयार व्हावी लागते, समाज त्याच्या बाजूने व्हावा लागतो. या सगळ्याची बीज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात खूप आहेत. जसं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप मोठ्या चळवळी, ज्या सामाजिक चळवळी होत्या, राजकीय चळवळी तर महाराष्ट्राच्या इतिहासात असंख्य झाल्याच होत्या. गांधीजींनी तर महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचं मोहोळ असलेलं राज्य असं म्हटलेलं होतं एकेकाळी. काश आता असं म्हणता येईल का, हा एक प्रश्न आहे. पण आपण त्याच्यावर न जाता इथे एक सामाजिक क्रांतीची पृष्ठभूमी कशी तयार झाली ते पण एकदा बघू. मुळामध्ये आपल्याकडे फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्यासारख्या थोर विचारक, सुधारणा करण्यासाठी कृतिशील असलेल्या महान पुरुषांची आणि लोकोत्तर माणसांची उणीव होती. सातत्याने अशा प्रकारची माणसांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये काम केलं. शाहू महाराजांनी आपली इतकी धोरणं इतक्या पुरोगामी पद्धतीने राबवली की त्या काळामध्ये ज्या अनेक गोष्टी अशक्य वाटत होत्या, समानता म्हणजे स्त्री पुरुष समानता असो, जाती जातींमधला जो उतरंड आहे किंवा मनुस्मृतीचा जो अगोदरचा पगडा होता या समाजावरचा तो नाहीसा करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्याला अनुकूल अशी मानसिकता तयार करणं असो, महाराष्ट्राने हे खूप लवकर आत्मसात केलं. भारताच्या म्हणजे सेनापती बापट म्हणायचे की महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले. ते वास्तविक अर्थाने तेव्हा खरं होतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण या पूर्वीच्या आपल्या पूर्वसुरींना द्यायला पाहिजे. याचं कारण ही पृष्ठभूमी तयार झालेली होती, कारण राज्यघटना झाली तयार. जसं की आपण बघतो की धोरणं होतात, कायदे तयार होतात, परंतु ते खालीपर्यंत पोहोचतच नाहीत. कित्येकदा आपल्याला असं अनुभवाला येतं की कित्येक कायदे किंवा कित्येक सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा पोलीस स्टेशनला माहितीच नसतं आणि मग समाजामध्ये याची माहिती, ज्ञान आणि जाणीव नसल्यामुळे ते कायदे निरुपयोगी ठरतात. तसं महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात राज्यघटनेतलं समानतेचं तत्व, नंतर समतेचं तत्व, स्वातंत्र्याचं तत्व, वी द सॉव्हरेन पीपल ऑफ इंडिया म्हणजे आपण या भारताचे सार्वभौम नागरिक आहोत, ही भावना महाराष्ट्रामध्ये खालपर्यंत झिरपली. त्याचं या पूर्वसुरींना आपण श्रेय द्यायला पाहिजे. शाहू महाराज, ज्योतिबा आणि सावित्रीताई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाबरोबर अनेक नावं पुढे घेता येतील, पण त्याच्या अगोदर महाराष्ट्राचा जो पाया आहे मुळामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता हा जो पाया आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला होता.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं, रयतेचं राज्य असं ते म्हणत असत, ते हिंदवी स्वराज्य या नावानेही ओळखलं जातं. हिंदवी याचा अर्थ हिंदू असा नव्हे. हिंदवी हा जिओग्राफिकली विचार केला, म्हणजे हिंदवी हा शब्द 12व्या शतकामध्ये अनेक फारसी कवींनी सुद्धा वापरलेला आहे त्यांच्या रुबायामध्ये. त्यामुळे हिंदवी हा शब्द, हिंद म्हणजे जय हिंद असं सुभाषचंद्र बोस जे म्हणाले, ते हिंद जे आहे ते जिओग्राफिकल एका भौगोलिक संरचनेला उद्देशून म्हटलेला शब्द आहे. त्यामुळे महाराजांनी पुढे हिंदवी स्वराज्य जर असं जे उभं केलं, ते स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि कोणत्याही जातीमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये, शेतकरी म्हणजे गरीब शेतकरी आणि श्रीमंत सावकार यांच्यामधली कोणत्याही प्रकारची दरी त्यांनी अस्तित्वात ठेवली नाही. त्याची रचनाच अशी केली. किंबहुना महाराजांनी सरंजामदारी नष्ट केली, वतनदारी नष्ट केली. महाराजांनी पगारी नोकर ठेवले, सर्वांना पगारावर आणले. याचं मूळ म्हणजे कसं आहे की महाराष्ट्रातला जो पुरोगामी अंश आहे त्याचं बीज जे आहे, जो पुढे वटवृक्ष झाला त्याचं बीज जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी लावलेलं होतं, ते बीज पेरलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य गोष्टी अशा आपल्या छोट्या आयुष्यात खरं तर केल्या की एका माणसाने एवढ्या गोष्टी आपल्या एका आयुष्यात केल्या असतील यावर विश्वास बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा नंतर मी म्हणाल्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेला. पण त्याचबरोबर दुसरीकडे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्राची जी सत्यशोधक चळवळ म्हणून उभी राहिली, केशवराव जेधे असोत, नाना पाटील असोत, भाई बागल असोत, या सगळ्यांनी एक सत्यशोधक चळवळ उभी केली ज्याच्यामध्ये बहुजन समाजाला जागरूक करणं, बहुजन समाजाला स्वतःच्या हक्कांबाबत जाणीव करून देणं, स्त्री पुरुष समतेचं तत्व पुढे नेणं, नंतर सावित्रीबाई फुलेंनी जो धागा त्यांच्या अकाली मृत्यूमुळे राहिलेला होता तो पुढे आणणं, या सगळ्यासाठी सत्यशोधक चळवळ खूप उपयोगी झाली. आणि या सत्यशोधक चळवळीने अजून बलवान केलं महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला. म्हणजे नंतर जेव्हा 1950 साली 26 जानेवारी 1950 साली राज्यघटना जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघराज्याने स्वीकारली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये त्याची पृष्ठभूमी तयार होती. महाराष्ट्र यासाठी तयार होता, म्हणून महाराष्ट्र सर्वात पुरोगामी राज्य म्हणायला लागले लोक. याचं कारण तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा आणला, तेव्हा महाराष्ट्राच्या मनाची, खरं तर संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन झालं, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये संपूर्णपणे पुरोगामी चळवळीतले वेगवेगळे नेते, सगळ्या पुरोगामी चळवळीतले, मग समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील, डावे असतील, मध्यममार्गी असतील, सगळे पुरोगामी नेते आणि जनता आणि कार्यकर्ते एकत्रपणाने लढले ते यासाठी की मुंबई महाराष्ट्राची राजधानी व्हायला पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्रात आली पाहिजे. हे सगळे जे एकत्र आलेले होते त्यांना दोन गोष्टींचं भान होतं. ते म्हणजे स्वतंत्र भारतातलं कोणतंही आंदोलन हे लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन हे करण्याचा हक्क आम्हाला आहे, आम्हाला आमची मुंबई मागण्याचा हक्क आहे, पण ते अहिंसक राहिलं पाहिजे याचंही आपण भान ठेवलं पाहिजे, जे गांधीजींनी शिकवलेलं होतं. तर या गोष्टी सगळ्या ज्या होत्या त्या पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना मंगल कलश मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी त्याला होती. केशवराव जेध्यांची चळवळ होती, नाना पाटील, भाई बागल, त्याच्या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे शाहू महाराज, त्याच्या अगोदर ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि सगळ्यात पहिले आपले आद्य पुरुष म्हणजे खरं म्हणायचं झालं तर की आपले परमपिता असं आपण म्हणू शकतो छत्रपती शिवाजी महाराज. या सर्वांनी महाराष्ट्राला ज्या पद्धतीने घडवलं होतं, ज्या पद्धतीने बनवलं होतं, त्यामुळेच महाराष्ट्र हा पुरोगामी होऊ शकला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात असे क्षण आले, पूर्वीही आले, आताही आलेले आहेत, अनेकदा आले की महाराष्ट्र पुन्हा प्रतिगामी होतो की काय अशी भीती वाटली. जातींची उतरण, स्त्री पुरुष समानतेवरचे कुठाराघात, या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे जसं की सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा स्त्री शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा त्यांना इतका सोपा मार्ग नव्हता, त्यांना त्रास देण्यात आला, त्यांचा छळ करण्यात आला. तो कोणी केला याच्याबद्दल मी अधिक बोलत नाही, याचं कारण ते सगळं पुस्तकामध्ये समाविष्ट आहे, वेगळी पुस्तक वाचून तुम्ही जाणून घेऊ शकता. परंतु त्यावर त्यांनी मात केली. किंबहुना असे प्रयत्न अयशस्वी होण्याची शक्यता जास्त होती, पण सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला त्यांच्या नंतरही पुढे नेणारी माणसं निघाली आणि त्याला यश आलं.
किंबहुना मला पुन्हा एक सांगायचं की हिंदू मुस्लिम एकतेसाठी एक वेगळी चळवळ जशी हिंदूंच्या बाजूने चालू होती तशी मुस्लिमांच्या बाजूने हमीद दलवाईंसारख्या माणसाने चालवली. ही एक अद्भुत गोष्ट होती. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना हमीद दलवाईंनी केली. त्यांना त्यांच्या धर्माने जवळपास बहिष्कृत केलं. परंतु चिकित्सा धर्म हाच माझा धर्म आहे असं मानून चालणारा मराठा माणूस म्हणजे मराठा ही जात आपण आता मान्य केलेली आहे. परंतु 18व्या 17व्या शतकात 18व्या शतकात 19व्या शतकात 20व्या शतकापर्यंत महाराष्ट्रातनं उत्तरेकडे आजही महाराष्ट्रातनं उत्तरेकडे कोणी गेला तर मराठा आया असंच म्हणतात. त्यामुळे मराठ्यांना जो एक वारसा लाभलेला आहे पुरोगामित्वाचा, बहुजन समाजाला जो वारसा लाभलेला आहे पुरोगामित्वाचा, तो वारसा या सगळ्या प्रचंड मोठ्या माणसाने म्हणजे खरी या माणसांचं एका शब्दात वर्णन करायचं तर प्रचंड असंच करावं लागतं. तर या माणसाने हा वारसा दिलेला आहे. तर या सगळ्या वारसाला घेऊन आज आपण 61व्या वर्षात महाराष्ट्र राज्य पदार्पण केल्यानंतर आता आपण काही काळ जाईल, कदाचित आपण आत्ताची पिढी जी आहे ती कदाचित नसेलही, 61 वर्ष अजून जातील आणि त्याच्यानंतर कोणीतरी असं बोलायला बसेल आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या भूतकाळावर आणि भविष्यकाळावर बोलेल. तेव्हा मला असं वाटतं की त्याच्या संदर्भातला आत्ताचा जो भविष्यकाळ असेल तो अजून 61 वर्षानंतरचा भूतकाळ असेल. त्यामुळे त्याच्यावर बोलणं हे महत्वाचं आहे आणि त्याचं विश्लेषण होणंही खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की कोणत्याही राष्ट्राच्या किंवा राज्याच्या दृष्टीने प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाटा येतात. कधी पुरोगामित्वाची लाट येते म्हणजे कधी उजव्या शक्ती बलवान होतात, कधी डाव्या शक्ती बलवान होतात, कधी मध्यम मार्ग. हे जगभर होतं, हे केवळ भारतात. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की संघराज्य भारत याचा महाराष्ट्र हा एक भाग आहे. त्यामुळे भारतात जे काही घडतं त्याचे प्रतिसाद महाराष्ट्रावर उमटतात. म्हणजे भारत जर राज्यघटना स्वीकारली आणि डॉक्टर आंबेडकरांसारखी, पंडित जवाहरलाल नेहरूंसारखी आणि तत्सम सगळी मंडळी जर केंद्राच्या शीर्षस्थानी असतील तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर वेगळा होतो. त्याहून वेगळी माणसं असतील तर त्याचा परिणाम वेगळा होता. जसं की मनमोहन सिंग, नरसिंह राव आले तेव्हा आर्थिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारची धोरणं राबवली गेली. त्यामुळे भारतामध्ये जे काही घडतं, भारतामध्ये जे काही शासन संस्था येते, केंद्र सरकार ज्याला म्हणतात, ते केंद्र सरकार नसून ते संघराज्य, ते युनियन गव्हर्नमेंटचं सरकार, त्या सरकारच्या धोरणांचा, तिथे उमटलेल्या तरंगांचा आणि उत्तरेमध्ये जे घडतं त्याचा परिणाम आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नेहमीच होत असतो. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं दिसतंय की जगभर एक लाट असते तशी डावी लाट किंवा पुरोगामित्वाची लाट मध्यम मार्गाकडे किंवा थोड्या प्रतिगामित्वाकडे जगभर झुकलेली आहे. असं आपल्याला अमेरिकेत दिसलं. अमेरिकेनंतर अनेक देशांमध्ये ती लाट आपल्याला दिसली, ब्राझील पासून अनेक ठिकाणी. मुद्दा असा आहे की त्याचा परिणाम स्वाभाविकपणे भारतावर होणं निश्चितच होतं आणि तसं तो भारतावरही झाला. महाराष्ट्र राज्य याला अपवाद नसतं. महाराष्ट्रालाही भारतात जे होतं, जगात जे होतं त्याचा स्वीकार करावा लागतो, त्याचे पडसाद उमटतात. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये बऱ्याच जणांना अशी चिंता वाटते की महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये एवढा जबरदस्त पुरोगामित्वाच्या चळवळी आणि माणसं होऊन गेलेली आहेत पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी, त्यांचा वारसा पुढे नेणारं भविष्य असेल की नाही महाराष्ट्राला. तर मला त्याच्याबद्दल अजिबात चिंता वाटत नाही. याचं मुख्य कारण असं की लाटा कितीही आल्या तरी महाराष्ट्राची मुळं खूप खोल आहेत आणि महाराष्ट्र सहजासहजी कोणत्याही प्रकारच्या द्वेष, हिंसा आणि असमानता आणि अविवेकी किंवा ज्यामुळे स्वातंत्र्याला गदा येईल आणि मानवी संस्कृतीचं भवितव्य धोक्यात येईल अशा चळवळींना मुळं आत जाऊ देत नाही, थारा देत नाही. कधी कधी सुपरफिशियली वरती अशा गोष्टी घडतात, त्या कुठच्याही जगातल्या समाजामध्ये घडत असतात, अत्याधुनिक समाजामध्ये घडत असतात, अत्यंत समानता मानणाऱ्या समाजामध्ये घडत असतात, तिथे संस्था बळकट असतात, सर्व प्रकारच्या लोकशाही संस्था, जसं की न्यायालय आहेत, प्रशासन आहे, राजकीय व्यवस्था म्हणजे संसदा आणि विधान मंडळं आहेत आणि मीडिया आहे म्हणजे माध्यमं आहेत. या 4 मुख्य पिलर्स आहेत. लोकशाहीचे 4 हे स्तंभ आहेत. या 4 स्तंभांमधले 4ही स्तंभ, 3 स्तंभ, 2 स्तंभ किंवा 1 स्तंभ डळमळू शकतो, तो पुरोगामित्वाकडनं हलू शकतो. परंतु समाजमन म्हणून जे तयार झालेलं असतं ते मराठ्यांचं जे समाजमन झालेलं आहे, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठा असं आपण जर धरलं तर मराठ्यांचं जे समाजमन आहे
ते समाजमन कोणत्याही प्रकारच्या प्रतिगामी हल्ल्याला किंवा प्रतिगामित्वाला तोंड द्यायला सक्षम आणि समर्थ आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. येणारा काळ कसा असेल तर एक आपण बघितलेलं आहे की सावित्रीबाईंनी जे रोपटं लावलं होतं त्याचा आता वटवृक्ष झाला. स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे. स्त्रियांमध्ये 4 प्रकार मोडतात. एक 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 ग्रामीण काम करणारी स्त्री आणि ग्रामीण हाऊसवाईफ म्हणजे घरकामात मग्न असलेली स्त्री, शहरी बाहेर जाऊन काम करणारी स्त्री म्हणजे मिळवती म्हणजे खरं तर श्रमाचं मूल्य मानलं तर घरात काम करणाऱ्या स्त्रीला पण कमावती स्त्रीच म्हणायला पाहिजे, पण आपण तसं म्हणत नाही. म्हणून मोठामोठी आपण म्हणायचं झालं तर घरकाम करणारी शहरी स्त्री आणि बाहेर जाऊन काम करणारी स्त्री. यामध्ये आता असं दिसतं की ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, महाराष्ट्रामध्ये बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांची आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत चाललेली आहे. हा एक भाग झाला. नुसते आर्थिक स्वातंत्र्याने सर्व स्वातंत्र्य मिळतं का आणि त्याने पुरोगामित्व येतं का? तर नाही, त्याने येत नाही. कारण बऱ्याचदा आपण बघतो की महिलांना प्रशासनात किंवा शासन संस्थेमध्ये किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये अधिक सहभाग, अधिक तिकीटं दिली तरी कित्येकदा काय होतं की आरक्षित मतदारसंघ आहे म्हणून महिलेला नवरा उभा करतो किंवा सरपंच तोच असतो पण सरपंच बाई म्हणून त्या बसतात आणि त्यांच्या वतीने नवरा राजकारण चालवतो. किंवा या प्रकारात कुठच्याही ठिकाणी असं झालं तर ते समजा की ती केवळ स्त्रीला प्रतिनिधित्व मिळालं म्हणून स्त्री स्वतंत्र झाली असं नाही. तर सत्ता कारणाबाबत स्त्रीचं प्रतिनिधित्व हे तिला स्वातंत्र्य जसं देत नाही तसं आर्थिक स्वातंत्र्य हे सुद्धा स्त्रीला स्वातंत्र्य देत नाही. मग स्त्रीला स्वातंत्र्य काय देतं? तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री अशी एक स्वतंत्र घटक समाजाचा नसतो. स्त्री, पुरुष, बहुजन, उच्चवर्णीय, वेगवेगळ्या धर्माची माणसं असं एक इन्क्लुझिव्ह समाज बनलेला असतो. त्यामुळे इतरांचा प्रत्येक घटकाकडे म्हणजे जसं की अल्पसंख्याक यांच्याकडे पाहण्याचा बहुसंख्याकांचा दृष्टिकोन, स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन, निर्बलांकडे आणि दुर्बलांकडे पाहण्याचा सबलांचा दृष्टिकोन, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात एखादं राज्य किंवा एखादं एकक पुरोगामी असण्यासाठी. तर तो दृष्टिकोन जो आहे तो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मूलभूत रीतीने असा घडला गेलेला आहे. ही भूमीच अशी आहे की जिथे किती लाटा आल्या, कितीही समस्या निर्माण झाल्या. दिल्ली पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये दिल्लीवरनं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिगामित्वाच्या स्वाऱ्या झाल्या आणि परदेशातनं अशा लाटा आल्या तरी सुद्धा तो जो स्तर आहे आपला वैचारिक स्तर महाराष्ट्राचा तो कायम पुरोगामी राहिलेला आहे. त्यामुळे मला निश्चितपणे माहिती आहे की पूर्वीपेक्षा स्त्रियांना आता खूप असे आहे. मी असं म्हणणार नाही की त्या पूर्ण स्वतंत्र झालेल्या आहेत. आजही हुंडाबळी जातात, आजही स्त्रियांवर अत्याचाराचे प्रमाण कमी झालेलं नाही. या गोष्टीला माझा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. याला अधिक कठोर शिक्षा द्या, अधिक कठोर शिक्षा द्या, फाशी द्या, हे एका मर्यादेपर्यंत कठोर शिक्षेने आवरणार आहे. या सगळ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन इतर वर्गाचा म्हणजे जसं की स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्री ही वस्तू नाही, ती व्यक्ती आहे. ही एक पहिली गोष्ट. स्त्री ही व्यक्ती आहे आणि ती बरोबरीची व्यक्ती आहे. तिला तिचं मत आहे. स्त्री कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी सून आहे अशी तिची ओळख असता कामा नये. म्हणजे समतेच्या तत्वामध्ये ते बसत नाही. शी इज अ पर्सन. ती एक माणूस आहे. तिला स्वतंत्रपणे तिच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि जे स्त्रीच्या बाबतीत मी म्हणतोय, मी स्त्रीच्या बाबतीत अशासाठी म्हणतोय की उदाहरण माझं स्पष्ट व्हावं. तेच अल्पसंख्याकांच्या बाबत. जगातला सगळ्यात अल्पसंख्याक कोण असेल तर तो इंडिव्हिज्युअल असतो. व्यक्ती, कोणतीही एक व्यक्ती ही सर्वात दुर्बल आणि सर्वात अल्पसंख्याक असते. त्यामुळे व्यक्तीला जेवढं रिस्पेक्ट केलं जातं, एवढा आदराने वागवलं जातं, म्हणजे कोणी असो, म्हणजे एखादा अत्यंत सामान्य मत सगळ्यांना एक आहे. या भारतामध्ये मतदानाच्या वेळेला प्रत्येक माणूस, मग तो गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो, जगातल्या फोर्ब्स मॅगझिनमध्ये 3ऱ्या नंबरला आला तरी सुद्धा त्याला मत टाकताना एकच मत देता येतं. त्याला पैसे जास्ती आहेत म्हणून खूप मतं टाकता येतात किंवा खूप मोठ्या पदावर आहे म्हणून खूप मतं टाकता येतात असं नाही. सगळ्यांना एक मत आहे. तर ते एकक जे आहे, व्यक्ती हे एकक आहे, त्याच्याबद्दल रिस्पेक्ट, आदर असणं ही एक आधुनिक समाजामधली पुरोगामी संकल्पना आहे. ती महाराष्ट्राच्या मातीत रुजणं अत्यावश्यक आहे. कारण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले पुरोगामित्वासाठी महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मी ओझरचा उल्लेख केला,
सत्यशोधक समाजापासून त्या अनेक गोष्टी, म्हणजे गाडगे महाराजांचं एक उदाहरण आहे. गाडगे महाराजांनी स्वच्छतेच्या माध्यमातून पुरोगामित्व महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने प्रयत्न केला. तर मी जे सांगतोय ती अत्यंत आधुनिक मूल्य आहे की प्रत्येकाला पर्सन म्हणून, माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून पाहण्याची दृष्टी येणं ही बहुसंख्य समाजाची जास्त जबाबदारी आहे. म्हणजे पुरुषांची स्त्रीबाबत जबाबदारी जास्त आहे. पुरुषाने स्त्रियांचं रक्षण करणे हे पुरोगामित्वाचं लक्षण नव्हे. ताई असं जेव्हा लिहिलं जातं समाज माध्यमावर तेव्हा ते चुकीचं आहे. कोणी कुणाची ताई नाही, ती पर्सन आहे. तिला तुम्ही अन्यथाही आदरानेच वागवलं पाहिजे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रोटेक्ट करण्याकरता बहीण मानता, मुलगी मानता, वो देश की बेटी है, देशाची कन्या आहे, देशाची सून आहे. याच्यामुळे तुम्ही तिला समाजातल्या कुटुंबातील जी उतरंड आहे त्या उतरंडीचा भाग बनवता. तसं न बनवता तिचं संबोधन तिच्या नावाने आणि तिने मिळवलेल्या रिस्पेक्टने, आदराने तुम्ही केलं पाहिजे. ही मूल्य आताच्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रुजावी लागतील आणि ती मूल्य रुजवण्याचं सामर्थ्य महाराष्ट्राच्या भूतकाळात आहे. याबद्दल मला अभिमान पण आहे आणि विश्वास पण आहे. फक्त असं आहे की त्यातले धोके पण आहेत. त्यातले धोके असे आहेत की मी अगदी तरुण मुलांशी बोलतो जी 12वीत किंवा आता कॉलेजमध्ये आहेत त्यांच्याशी, ते वाचत नाहीत. त्यांना इतिहासाची अजून फारशी जाण असण्याची गरज आहे आपल्याला असं वाटत नाही. करिअरिस्ट असणं हे आवश्यक आहे, पैसे मिळवणं हेही आवश्यक आहे. परंतु त्याच वेळेला आपण आपल्या पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आणि आपण कुठून आलो याची मुळं हे सगळं जाणून घेणं प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला आवश्यक आहे. म्हणजे त्यांच्या आणि माझ्या वयात खूप काही मोठं अंतर आहे अशातला भाग नाही. पण मी जेव्हा त्यांना सांगतो तर त्यांना असं वाटतं की ते हे काहीतरी नवीन आणि आश्चर्यकारक आहे, आम्हाला अजून सांगा. तर हे मला कोणी सांगितलं नव्हतं किंवा माझ्या वर्गातल्या मला वाटतं कोणालाच सांगितलं नव्हतं किंवा मला ज्यांनी सांगितलं त्यांनाही कोणी सांगितलं. ते वाचत असत. ते वाचनाची आवड लावणं ही एक मोठी जबाबदारी आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातलं अदर साइड इज इम्पॉर्टंट. म्हणजे दुसरी बाजू सुद्धा प्रत्येक विषयाची महत्त्वाची असते. आज असं असतं की समाज माध्यमं आलेली आहेत, व्हॉट्सअप सारखे ग्रुप्स निर्माण होतात आणि एकच विषय एकाच पद्धतीने मांडला जातो. तेव्हा त्या विषयाला दुसरी बाजू असू शकते. जगामध्ये द ट्रूथ असं सामाजिक काही नाही, कारण समाजशास्त्र हे एम्पिरिकल सायन्स आहे. त्यामुळे द ट्रूथ असं काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाची एक बाजू असू शकते. हे मला वाटतं धर्मवीर भारतींच्या सूरज का सातवा घोडामध्ये ज्याने सिनेमा तो बघितला त्याच्यात दाखवलेला आहे. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून तीच कथा बघायला गेलं तर एकदम वेगळी दिसायला लागते. तसं दुसरी बाजू महत्वाची आहे आणि ती ऐकून घेण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी आणणं हेही पुरोगामित्वाचं महत्वाचं लक्षण आहे. असं आहे की ह्या जगातले सगळे लोक आपल्यासारखा विचार करावे आणि सगळे लोक आपल्यासारखे व्हावे असं वाटणं हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. परंतु ते तुम्हाला जनावरापासून माणसापर्यंत बदल जो तुमच्यात घडायला पाहिजे त्या दृष्टीने फार मदत करत नाही. तुम्ही एक इन्क्लुझिव्ह सोसायटी ही डायव्हर्स असते, त्याच्यात विविधता असते आणि ती विविधता तुम्हाला स्वीकारण्याकरता परमताविषयी जरी ते आपल्या मनासारखं नसेल तरी आदर बाळगण्याची क्षमता लागते. आणि एकदा परमताविषयी आदर बाळगण्याची क्षमता माणसामध्ये आली की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, इतर धर्मियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, इतर जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीत जाती व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकंदरीत समाजामध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण घटकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा माणसाचा प्रगल्भ होतो, बदलत जातो आणि तो माणसाला पुरोगामी बनवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच उदाहरण घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन पदव्या घेतल्या, डॉक्टरेट्स मिळवली. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी जगभर जे पाहिलं त्यातून त्यांची जी प्रगल्भता उभी राहिली त्यातून आपल्याला एक अद्भुत अशी राज्यघटना मिळाली ज्यामध्ये या प्रगल्भतेला पूर्णतः वाव आहे. परंतु ती शेवटी माणसं राबवतात आणि ती माणसं जर कुपमंडूक वृत्तीची असतील किंवा मी म्हणतो ते सत्य आणि माझ्या मताशिवाय इतर मतं ही या जगातनं नाहीशी झाली पाहिजेत या मताची माणसं निर्माण झाली तर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. पण ती शक्यता मला दुरापास्त वाटते. याचं कारण आजच्या घडीला जेव्हा मी हे बोलतोय
की महाराष्ट्र राज्याला 61 वर्ष झाली आहेत त्यावेळेला आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचं हीरक महोत्सवी वर्ष आहे त्यावेळेला मी हे जे बोलतोय तेव्हा तरी असं मला दिसतं की बहुमत हे अजूनही पुरोगामित्वाच्या बाजूने महाराष्ट्रात तरी आहे आणि ही अतिशय सुदैवाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतामधलं एकच असं राज्य ज्याच्यामध्ये राष्ट्र पण आहे आणि ते महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राची त्यामुळे जबाबदारी पण मोठी आहे आणि जबाबदारी महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्रातली जमीन नाही. म्हणजे आपण म्हणतो राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, तर त्या दगडांची जबाबदारी नाही आहे. माणसांनी दगड न बनणं ही खरी जबाबदारी आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीत संवेदनशील असणं आणि आपल्याहून वेगळ्या मताच्या आणि आपल्याहून दुर्बल असलेल्या माणसाला समावून घेणं, त्याला अधिक सबल बनवणं आणि प्रत्येक घटकाला न्याय्य, समता आणि समानता प्राप्त करण्याकरता आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आखून घेणं. म्हणजे आपण जे काही करत असू, आपण लेखक असू, आपण डॉक्टर असू, आपण वकील असू, आपण राजनेता असू, आपण काही असू, पण आपल्या संपूर्ण करिअरच्या एका चौकटीमध्ये या मूलभूत मूल्यांविषयी आपण पक्के असले पाहिजे, ठाम असले पाहिजेत. ही भावना रुजवणं हे काही अशक्य वाटत नाही. असा बळकट इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे. हे महाराष्ट्राचं सद्भाग्य आहे. आता याच्यामध्ये धोके खूप आहेत, धोके नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही. समाज माध्यम हे दुधारी शस्त्र आहे, कारण समाज माध्यमावरनं तुम्हाला जी चांगली माहिती मिळते तशी चुकीची माहिती मिळते आणि चुकीची माहिती एवढ्या प्रभावीपणे मिळते आणि एवढ्या वेगात पसरते की त्याच्यावर विश्वास पण ठेवू शकतात माणसं आणि त्यामुळे परमताविषयीची सहिष्णुता कमी व्हायला लागलेली आहे. हा एक धोक्याची मोठी घंटा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला आहे. परंतु हे कळल्यावर त्याच्यावर मात कशी करावी त्याचं सामर्थ्यही लोकांमध्ये येतं की जेव्हा या आपल्या पूर्वसुरींनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी किंवा ज्योतिबांनी किंवा शाहू महाराजांनी किंवा केशवराव जेध्यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भाई बागलांनी, नाना पाटलांनी आणि त्यांच्यासारख्या असंख्य लोकांनी, मी यांची नावं घेऊ शकत नाहीये कारण वेळेची मर्यादा आहे, पण या सगळ्या लोकांनी जेव्हा काम केलं तेव्हा काय ऑर्ड्स नव्हत्या की तेव्हा काही त्यांना कठीण नव्हतं, तेव्हा त्यांच्या विरोधात लोक नव्हते का? सावित्रीबाई फुले वर काही क्षणाचे गोळे फेकले नव्हते लोकांनी, फेकले होते. त्यामुळे संकट आहेत, समस्या आहेत, म्हणून महाराष्ट्राचं पुरोगामित्व धोक्यात येणारे भविष्यात असं मानणारा माणूस मी नाही. याचं कारण मी पुरोगामी असेन तर माझ्यासारखी सगळी माणसं पुरोगामी होऊ शकतील. पुरोगामी म्हणजे काही एक वेगळी व्यक्ती नव्हे किंवा लिबरल असणं म्हणजे स्वातंत्र्यावर विश्वास असणं म्हणजे काय की माझ्या बाजूला बसलेला रंग, रूप, जात, त्याचं सेक्स, त्याचे प्रेफरन्सेस या सगळ्याच्या पलीकडे तो माणूस एक व्यक्ती म्हणून त्याला मी आदर देऊ शकतो, बरोबरीला ठेवू शकतो आणि मी जेव्हा एखादी व्यवस्था चालवतो तेव्हा त्याला मी एवढा सबल करू शकतो की तो त्याचा अंत्योदय हो. म्हणजे गांधीजींच्या संकल्पनेत शेवटच्या माणसाचा जेव्हा त्याला येते तो अंत्योदय करू शकतो. ही भावना जेव्हा माझ्या मनात असते तर दुसऱ्याच्या मनात का नसणार? मला असं वाटतं की मी मराठी आहे, मी मराठा आहे, मी महाराष्ट्राचा आहे, याचा मला अभिमान यासाठी आहे, मला फक्त अभिमान आहे, दुराभिमान नाही आहे. आणि तो अभिमान एवढ्याचसाठी आहे की एक तर माझी मातृभाषा मराठी आहे, याचा मला फार अभिमान आहे. याचं कारण या मराठीमध्ये जे लिहिलं गेलेलं आहे ते अद्भुत आहे. मी दुसऱ्या भाषेविषयी बोलायचं झालं तर सगळ्या भाषा अद्भुत आहेत आणि सगळ्या भाषांमध्ये अद्भुत गोष्टी लिहिलेल्या गेलेल्या आहेत, परंतु त्या माझ्या मातृभाषा नाही आहेत. पण मी त्या भाषांचा तेवढाच आदर करतो जेवढा मी मराठीचा करतो. पण मराठी मला तुमच्या आईविषयी आदर आहेच, पण मला माझी आई ही एकच असणार आहे. त्यामुळे माझी मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे मराठीविषयी मला आदर आहे. मला मराठा आणि मराठी याच्याबद्दल जो अभिमान आहे तो हा आहे की आत्ता मी मगाशी इतका वेळ सांगतोय ते पूर्वसुरी मला लाभलेले आहेत आणि ते पूर्वसुरी मला कदापि या गोष्टीची परवानगी देणार नाहीत की तू परजातीचा, परधर्माचा द्वेष कर किंवा तू स्त्रीला कमी मान किंवा तू कोणत्याही प्रकारच्या दुर्बलावर कोणत्याही प्रकारचा अन्याय कर, कोणत्याही प्रकारची पिळवणूक कर. या गोष्टीला मला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला त्यांच्यापर्यंत सगळ्या पूर्वसुरींचाच विरोध असल्यामुळे माझ्यावर हे बंधन आहे की त्यांच्या खांद्यावर उभा राहून मी भविष्यातला महाराष्ट्र घडवतो आणि बनवतो, तेव्हा तो पुरोगामीच असला पाहिजे. आणि जे मला वाटतं ते मला असं वाटतं की बहुसंख्य महाराष्ट्रातल्या तरुणांना, तरुणींना, पुरुषांना, स्त्रियांना तेच वाटतं आणि ज्यांना असं वाटत नाही अशी एक अल्पसंख्य असणारच.
त्यांना माझ्यासारखं आमच्यासारखं वाटावं यासाठीच मी आणि माझ्यासारखी माणसं प्रयत्न करत असतात. कारण शेवटी माणूस काय प्रयत्न करतो, जे काही चांगलं आहे, जे 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 उदात्त आहे, उन्नत आहे, ते आपल्यापासून दुसऱ्यापर्यंत पोचवणं आणि ते अधिक प्रसवणं याचा प्रयत्न करतो. तो महाराष्ट्रातले सर्व विचारी आणि सुजन लोक प्रयत्न करतायत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचं भविष्य अशांच्या हातात सुरक्षित आहे आणि अनेक अडथळे येतील, अनेकदा शेणाचे गोळेही फेकले जातील, पण तेही पार करून सावित्रीबाई पुढे जातील आणि महाराष्ट्र सतत पुरोगामित्वाची मशाल भारतामध्ये आणि जगामध्ये तेवत ठेवेल याबद्दल मला अजिबात शंका नाही. आपण हे भाषण करायला मला खास बोलावलं त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.